स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, मी राजभाऊ रामकृष्ण बिडवी, राहणार सातोना, तालुका परतूर, जिल्हा जालना। सरदार कंपनीचं पोटॅश घेतलं होतं, ती पिकाला घातलं, त्याच्यापासून केळी व टरबूज या पिकाची नुकसान झाली व पपई त्यातमध्ये, नंतर कापूस जळून खाक झालेला आहे माझा। कृषी विभागाने याच्यावर दखल घ्यावी व कंपनीवर व विक्रेत्यावर लक्ष ठेवून कारवाई करावी। माझे फार नुकसान झालेलं आहे। माझा याच्यावर 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। टरबूज आणि केळी आणि पपई या पिकावर 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। पीक जळून चाललेलं आहे। याच्यावर सरकारने दखल घ्यायला पाहिजे व कृषी खात्याने दखल घ्यायला पाहिजे। कंपनी आणि दुकानदार या दोन्हीवर बी दखल घ्यायला पाहिजे। मी अशी विनंती करतो, कंपनी व दुकानदार या दोन्हीने मिळून माझी नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे। सातोना शिवारामध्ये विविध पद्धतीनं ज्या की बोगस खतामुळे आणि बोगस खताच्या विक्रीमुळे अनेक शेतकऱ्यांची जी पिकं आहेत तर ही उद्ध्वस्त झालेली पिकं आहेत। हे माझ्यासोबत जोडले गेलेले शेतकरी आहेत, मी त्यांच्याकडे थेट जातोय। या वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी शेतकऱ्याच्या या बांधावरती या ठिकाणी आलेलो आहे। वरुण राजा जो आहे तो चालू आहे आणि शेतकऱ्याचं गेल्या अनेक दिवसापासून बऱ्याचशा काही परतूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या तक्रारी ज्या आहेत तर कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत। म्हणून आम्ही आज जे की संदीप बिडवे यांची जी ही शेती आहे आणि याच्यामध्ये राजेभाऊ बिडवे यांची ही शेती आहे आणि याच्यामध्ये जे काही पीक जे आहे तर यांनी जे घेतलेलं पीक आहे तर हे पिकाचा जो काही दुष्परिणाम जो आहे, पीक म्हणजे पूर्णतः सगळं म्हणजे एकदम म्हणजे याला कुठलाही कस राहिलेला नाही। कारण की यांनी ज्या खत विक्रेते जे आहेत तर खत विक्रेते यांच्याकडून जे खत जे घेतलं होतं श्री बालानंद स्वामी कृषी सेवा केंद्राकडून 16/6/2024 रोजी खत घेतलेलं आहे। त्यामध्ये नीम, DAP, युरिया, पोटॅश, त्यानंतर दाणेदार पोटॅश आणि ह्या खताच्या दुष्परिणामामुळे या शेतकऱ्याचं पूर्णतः पीक जे आहे उद्ध्वस्त झालेलं आहे। मी या की राज्य शासनाचं, कृषी विभागाचं, कृषी मंत्र्याचं मी लक्ष वेधू इच्छितो की मायबाप सरकारने तात्काळ या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम जे आहे तर ते केलं पाहिजे। कारण की या शेतकऱ्यावरती आज आत्महत्याची वेळ आलेली आहे की जे 2 एकरमध्ये जे काही पीक घेतलंय, 2 ते 3 एकरमध्ये याच्यामधलं सगळं पीक जे आहे आज नायनाट होऊन गेलंय। यामुळे त्यांच्या कुटुंबावरती एक प्रकारे उपासमारीची वेळ आलेली आहे। शैक्षणिक जो काही खर्च आहे मुलाबाळांचा तो याच्यातून कसा भागवायचा असं या शेतकऱ्याचं मत आहे। आपण त्या शेतकऱ्यांनी जे की कृषी विभागाकडे की 22/7/2024 रोजी तक्रारसुद्धा केलेली आहे। या तक्रारीची कुठलीही जी की तपास जो आहे या तक्रारीचा तर कृषी अधिकाऱ्यांनी कुठलीही पाहणी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन केलेली नाही। कृषी सहाय्यक कोणी या ठिकाणी आलेले नाहीत। तात्काळ जर या शेतकऱ्याचं मत आहे, जर कृषी विभागानं जर कारवाई जर नाही केली, तालुका कृषी अधिकाऱ्यानं, जिल्हा कृषी अधिकाऱ्यानं जर कारवाई नाही केली तर तात्काळ आमरण उपोषणाचाही पवित्रा जो आहे शेतकरी बिडवे यांनी घेतलेला आहे। कॅमेरामॅनसह हनुमंत।